घरात रोज वापरात येणाऱ्या काही छोट्या गोष्टी आपलं काम किती सोपं करू शकतात हे आपल्याला अनेकदा माहितीच नसतं. आजच्या व्लॉगमध्ये अशाच 5 छोट्या घरगुती टिप्स शेअर करणार आहे. शेवटची टिप माझ्या रोजच्या कामात खूप उपयोगी पडते. हिरव्या मिरच्या जास्त दिवस ताज्या ठेवायच्या असतील तर त्या लगेच धुतल्यानंतर डब्यात ठेवायच्या नाहीत. हिरव्या मिरच्या धुतल्यानंतर मी नेहमी त्यातला ओलावा पूर्णपणे काढून टाकते. नंतर एका डब्यामध्ये छानपैकी व्यवस्थित पॅक करून त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते की जेणेकरून ते जास्त दिवस व्यवस्थित राहतील, लवकर त्याला बुरशी चढणार नाहीये. डाळीला छान तडका देताना शेवटी थोडंसं गरम पाणी घातलं तर तडका डाळीला छान मिसळतो आणि चवही छान लागते. आणि शेवटी थोडंसं तुपाची धार घालायला मात्र विसरू नका. चपाती मऊ राहण्यासाठी पीठ मळताना पाणी कधीच एकदम सगळं घालायचं नसतं. मी नेहमीच पाणी थोडं थोडं घालून पीठ मळत असते आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिट ते मळलेलं पीठ झाकून ठेवते. त्यानंतर पाहू शकता चपात्या किती मऊ लुसलुशीत अशा होतात. पावसाळ्यात घरात ओलावा जास्त जाणवतो, ओलसरपणामुळे दुर्गंधी येते. त्यासाठी मी नेहमी स्वयंपाकघरातील ओल्या वस्तू, किचन ओटा, बेसिन सगळं शक्य आहे तेवढं पुसून कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे दुर्गंधी आणि ओलसरपणा कमी ठेवायला मदत होते. आणि सगळ्यात शेवटची आणि खूप महत्त्वाची, आपण जो भाजीसाठी चमचा वापरतो त्यासाठी नेहमीच एक प्लेट वापरा ठेवण्यासाठी. बऱ्याच वेळा असं होतं की शेगडीवरती किंवा इतर ठिकाणी आपण चमचा ठेवतो आणि त्यामुळे आपलं बरंचसं काम वाढतं. या गोष्टीकडे नक्कीच लक्ष करून पहा. पण गोष्ट खूप छोटी आहे, पण यामुळे खूप आपलं काम कमी होतं आणि हेल्प होते आणि स्वच्छही राहतं आपलं किचन. घर चालवत असताना मोठ्या गोष्टीपेक्षा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपलं भरपूर वेळ आणि मेहनत ही वाचवत असतात. तुम्हाला यातील कोणती टीप उपयोगाची वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट रेसिपीज आणि अशाच छान छान आपल्याला घरकामात उपयोगी पडणाऱ्या छोट्या छोट्या टिप्स घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.